हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज काहीतरी चटपटीत खायचा मूड झाला होता आणि थोडंसं हेल्दी असावं, तर माझ्याकडे होते बीट. तर आज मी या बीटांपासूनच कटलेट बनवलं आहे. तर त्यामध्ये बाकी थोडेसे ज्या काही घरामध्ये व्हेजिटेबल्स होते ते घालून मी आज बीटाचे कटलेट केलेत. तर खूप छान अशी रेसिपी आहे. कधीतरी असं थोडंसं चटपटीत असं खाल्लं की काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतं. तर त्यासाठी हे बीट जे आहेत तर त्याचे साल काढून त्याचे चौकोनी असे काप केलेले आहेत. त्याचबरोबर बटाट्याचे पण चौकोनी काप केलेले आहेत. तर मोठ्या साईजचे 3 बीट आहेत आणि 2 बटाटे. तर ते मी आता उकडवून घेतले. तर बघू शकता बीट आणि बटाटे एकत्रितच उकडवलेत, त्यामुळे त्या बीटाचा जो कलर आहे तो बटाट्यांना आलेला आहे. तर आता हे उकडून झाल्यानंतर आपण ते किसून घेणार आहोत. तर आता ते थोडेसे थंड करून घेतलेत आणि आता आपण ते किसून घेऊयात. तर एकत्रितच मी किसून घेणार आहे, म्हणजे बटाटा आणि बीट एकाच बाउलमध्ये किसणार आहे. ते काही सेपरेट किसायची आवश्यकता नाही आहे, आपल्याला ते एकत्रितच करायचं आहे. तर ते किसून होते, तर तोपर्यंत मी इकडं 1 वाटी वाटाणे जे आहेत तर ते मी शिजवले होते. तर फक्त पाणी घालून शिजवलेत, त्यामध्ये बाकी काही शिजवलं नव्हतं. नंतर त्यातलं पाणी बाजूला काढलं आहे आणि ते वाटाणे आपल्याला थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर आता ते मॅशरने मी ते मॅश करून घेतलेत. तर अगदी काय बारीक आपल्याला करायचे नाहीत, थोडेसे ओबड-धोबड राहतील असे आपल्याला वाटायचे आहेत. तर आता तेही मॅश करून झालं आहे. त्याचसोबत आपलं बीट आणि बटाटा तेही किसून झालेलं आहे. तर बघू शकता बीट आणि बटाटा किसला म्हणजे कसं होतं, त्याच्या गाठी राहत नाहीत आणि फ्लेवरही त्यामध्ये मग आपण जे मसाले घालू ते उतरतात छान. तर त्यानंतर मी वाटाणा घातलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना, त्याचसोबत थोडंसं आलं जे आहे ते मी किसून घेतलेलं आहे. तर तुम्ही लसूणही घालू शकता ठेचून, अगदी तुम्हाला आवडत असेल तर. त्यासोबतच हे मसाले, तर चाट मसाला, गरम मसाला पावडर, त्यासोबत मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि थोडासा मॅजिक मसाला घातला आहे आणि त्याचसोबत मीठ आहे चवीनुसार. तर हे असे घरातच असलेले बेसिक मसाले मी घातलेले आहेत. आणि त्याचसोबत हे जे आहे तर ते पोहे आहेत. तर ते मी 2 वाटी पोहे मिक्सरला बारीक केलेत, तर त्याचा रवा बनवला आहे मी असा. आणि आता आपण तो पिठामध्ये घालणार आहोत. हे बाइंडिंगचंही काम करणार आणि थोडंसं हे जे बीट आणि बटाटा जो आहे तो शिजल्यानंतर जो थोडासा चिकट म्हणजे ओलसर झालेला असतो, तर ते सगळं सोकून घेण्यासाठी म्हणून आपलं हे पोहे जे आहेत तर ते बारीक करून घातले. तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे घालू शकता त्यामध्ये, पण पोह्यांनी थोडासा कुरकुरीतपणा छान येतो. तर मी ते पोहे मिक्सरला बारीक करून घातलेले आहेत. तर बघू शकता आता आपलं हे बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे. तर आता तेलाचा हात लावून आपण त्याचे टिक्की बनवून घेणार आहोत. तर आता टिक्की तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी, गोल कसे तुम्हाला आकारामध्ये करायचे, जाड पातळ त्या टाईपमध्ये तुम्ही करू शकता. तर मी साधी सिंपल अशी गोल टिक्की त्याच्या बनवून घेतलेत आणि त्यानंतर रव्यामध्ये आपण घोळवून घेणार आहोत. तर हा आहे बारीक रवा. बस फक्त रवा घेतला आहे, त्यामध्ये बाकी काही घातलेलं नाही आहे. तर प्रत्येक टिक्की आपण अशीच आता रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. तर आता एक एक करत मी सगळ्या टिक्की बनवून घेते. तर बघू शकता अशा प्रकारे आपण टिक्की बनवून घेतलेत. त्यानंतर गॅसवर ठेवणार आहोत एक पॅन. पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये घालायचे तेल. तर मी 2 चमचे तेल घातले आणि ते सगळ्या पॅनला पसरवून घ्यायचं आहे आणि आपण हे टिक्की आहे ते एक एक ठेवत शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचे असतील तरी चालू शकते, पण जास्त ऑइली नको व्हायला म्हणून मी फक्त ते शेकून घेतलेले आहेत. तर तुम्ही तेलकट वगैरे नसेल खात फार, तर तुम्ही एअर फ्रायमध्ये पण करू शकता. तर आता ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकताय कशात. तर आता एक साईड झाली शेकून की मी पलटी करून दुसरी साईडही शेकून घेते आणि बघू शकता अशा प्रकारे आता आपले हे कटलेट जे आहेत तर ते रेडी झालेत. मी ते आता प्लेटमध्ये काढून घेते. तर त्यासोबत मी पुदिना आणि कोथिंबीरीची ग्रीन चटणी बनवलेली आहे. त्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्यामुळे मी काही चटणीची रेसिपी दाखवलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आपला एकदम टेस्टी असं आणि हेल्दी असं आपलं हे एक ब्रेकफास्टची रेसिपी म्हणू शकतो किंवा चहाच्या टाईममध्ये खाण्यासाठी स्नॅक्स म्हणू शकतो. तर ही रेसिपी रेडी झालेली आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.